वा आता जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राची कथा करणारे आळंदी देवाची भरपूर विद्यार्थी जीवनामध्ये ज्यांनी घडवले भगवान महाराज गडदे यांचं आगमन झाले. ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, प्रसिद्ध वाणी आहे, त्यांनाही माझं वंदन. या भागात नव्हे तर महाराष्ट्रात तरुण कीर्तनकाराला मोठ्या मोठ्या सप्तामध्ये नेऊन घालण्याचं काम करणारे आमचे जोगदंड भाऊ आहेत. तर बीड असेल, संभाजीनगर असेल, कुठंही जाऊ दे, शंकर महाराजाला फोन येणार, साखरे महाराजाला येणार. टॉप 10 कीर्तनकार जर तुम्हाला लवकर मिळवायचे असतील तर जोगदंड भाऊशी संपर्क करा, लवकर मिळतात. त्याचं कारण प्रेम करतात बरं का, निस्वार्थी माणूस आहे ते. काही त्याच्या मागचा त्यांचा हेतू नाही. काही काही लोकांना वाटतं हेतूच आहे त्यांचा, अजिबात नाही. अविना घेऊन नाचणारा माणूस हो कीर्तनामध्ये, जे टॉकीजला विना घेऊन नाचतात ते महाराज, काही हेतू नाही त्यांचा. इकडंच काही कमी नाही, त्यांना दामतात कशाला ही कीर्ती. जोगदंड भाऊंचंही आगमन झालेलं आहे. भगवान महाराज आले, सगळ्यांना वंदन करतो बरं. सगळी प्रेमाची मंडळी आहे, एक एकाहुनी बळीरे मंडळी इथं बसलेली आहेत, मोठी मान्यवर आहेत. अर्थ असा आहे, देव जनाबाईच्या केसातल्या वा मारतो नवल काय तिला दळू लागतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, आपण ऐकलं असेल. मी सगळं कशासाठी सांगतोय, जनाबाई मंदिरात एकदाच गेली, पण पांडुरंगाला आपल्या झोपडीवर घेऊन ऊ मारायला भगवान येतो, दळू लागायला भगवान येतो, कपडे धुवायला बरं का. नावू घाली माझा सखा जनी सांगे सर्व लोका अभंग जतवा झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. एवढी कथा 10 मिनिटापासून आपण का पाहिली. मंदिरात जाता जाता मंदिरातला देव साधून घरी आणलाय, आणि म्हणूनच जनाबाई महाराजांनी देव झोपडीवर आणला, गोकुळात आणला, नामदेवाच्या घरी आणला. म्हणजे साधू मंदिरात जात नाही. शबरी माता कधी, आता हे तुम्ही शेवाळे बाबांची कथा ऐकली, कथाकार म्हटले की शेवाळे महाराज म्हणू शकतात का, साखरे महाराज म्हणू शकतात का, शबरी मातेनं पिशवी भरली ती अयोध्येला आली. मग आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना, रामा रघुनंदना. ए राघवा, हे रामा, मी नाही येणार तुझ्याकडं, तुलाच यावं लागेल माझ्याकडं. ऐका महिमा आवडीची, ओ ऐका महिमा आवडीची. अभंगच की नाही. बोरे खाया भिल्लनीची, बोरे खाया भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. किती अभंग म्हणता येतील, किती प्रमाण देता येतील. मंदिरातला देव साधून घरी आणलाय. नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायचे. प्रत्येक एकादशीला कीर्तन वाळवंटात असायचं नामदेव राय. मंदिरात तर रोजच भजन करायचे, आणि एकादशीच्या दिवशी नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाच पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. कीर्तनात रंग कधी भरतो, डबल चाली झालं पाहिजे, गायक मस्त गायलं पाहिजे, वक्त्यानं भारी बोललं पाहिजे. कीर्तन रंगत महाराज, रंग भरे कीर्तनात. असं रंगलं कीर्तन, कधी पावणे 10 वाजले आपले कळालं नाही, असं कीर्तन रंगाला आलं. नाना काय, कल्याण काका काय, आमचे शंकर महाराज काय, एवढी मोठी मोठी मंडळी कीर्तनाला बसली. नवनाथ महाराज काय, तिकडे कृष्णा महाराज काय, सगळी प्रमाण देणारी भरत महाराज काय. अशी एक एकाहुनी बळी रे, कुणाला वाजवायला द्यावं, कुणी कीर्तन करावं, कुणी ऐकावं, अशी मातभर मंडळी आज या मंडपात बसली. कीर्तन रंगाला आलं, आणि रंगाला आल्यावर देव नाचायला लागला. नाचता नाचता संतांनी देवाचा हात धरला. साधू या संतांनी देवाला धरला मनगटी. काय झाले, अहो पितांबर गळाला. देवानं पितांबर बांधला आणि धावतच गेले, आणि नामदेवरायचा हात धरला. नामा, अरे रोज एका संताच्या घरी मी जातो, पण तू कायम माझ्या रावळात बाबा, माझ्याच मंदिरात. आज मात्र मी तुझ्या सप्त्यात आलोय. शेवाळे बाबांची कथा झाली म्हणे 7 दिवस. काय सप्ताह केला, 19 वर्ष झाले भजन करता, ज्ञानेश्वरी पारायण करता, गाथा भजन करता, एवढा सप्ताह गोड करता. कशासाठी करता, काय पाहिजे. नामदेव महाराज म्हटले, बरं झालं गड्या देवा, तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, आमच्या पंक्तीवर खुश झाला, आमच्या रामायणावर खुश झाला, आमच्या भक्तीवर खुश झाला, आमच्या कीर्तनात तू आला, तू आमचा हात धरला. मग तू आला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं, अभंगाचं पहिलं चरण.
हेची देवा पै मागत हेची देवा हेची देवा 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 हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत करंग सेवा अखंडित करंग सेवा अखंडित करंग सेवा अखंडित वास जावा वास जावा वास जावा पंढरीचा पंढरीचा वास जावा वास जावा वास जावा पंढरीचा करंग सेवा करंग सेवा